वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। कलशारोहणानिमित्त प्रतिदिवस श्रवण करण्याचा संधी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत आहे। काल सांगितल्याप्रमाणे अंतरसूची आणि बहिरंगाचा सूची। शुची म्हणजे शुद्धी, शुद्धीपासून सुखाचा प्राप्ती। ज्या प्रकारे प्रक्रिया करत 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 जातो अतिशय त्याचा महत्त्व वाढत जाते। वस्तूचा शुद्धी करत गेल्यानंतर त्या वस्तूचा वैभव वाढत जाणार आहे। हाताला तूप येण्यासाठी त्याला किती प्रक्रिया करावा लागतं तुम्हाला माहिती आहे। त्या प्रकारे या मनुष्य जीवनाला सुखशांती समाधान पाहिजे असेल तर यालाही सुद्धा शुद्धी करणं जरुरी आहे। सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी वातावरणाची गरज आहे, सत्संगाचा गरज आहे, साधू संतांचा वचनाचा गरज आहे। तर त्या ठिकाणी बरेचसे अनुभव आपल्या जीवनामध्ये साधना करण्याकरता किंवा त्या मार्गात जाताना अडचणी वाटणार नाही। अशा प्रकारे अनेक पुराण आपण पाहतो। थोडासा गलतीमुळं किती भोग भोगावा लागते याबद्दल आज थोडासा आपण विचार करू। विचार सारासार न केल्यामुळं पाहावो विचार करोनिया। विचार करून पहा म्हटलं, सारासार विचार। म्हणून वयस्कर लोक जो आहेत, बुजुर्ग अनुभवी, आप्पापासून जे अनुभवी आहे, शिवलिंगरावजी, गणपतरावजी, जे आप्पाच्या अनुकरणामध्ये वाढलेले आहेत, तोरणे तर लहान असताना उचलून घेऊन जाऊन ते पेटी समोर बसवित होते म्हणे। हे छोटं लेकरं आहे ना, या लेकरासारखा वाजायचं, तर झोपीतून उठून त्याला उचलून सिद्धलिंग आप्पा बसून भजन सुरुवात करायचे म्हणे। तेव्हापासून एक प्रकारच्या संस्कारयुक्त जो अनुभव माऊलीच्या सानिध्यात त्यांना जे मिळालेले आहेत, पूर्वीपासून त्यांच्या पुराण पोथी तेव्हापासून त्यांचं चालू आहे। त्या कारणानं उभा राहून दोन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला ते बोलू शकतात। डायरेक्ट येऊन बोलणं म्हणजे अवघड होते, अनुभव पाहिजे। म्हणून अनुभव नसलेल्या व्यक्तीचं कसं होतो, जवानी करके सोचता है, बुढापा सोच के करता है। जवान माणसाला काय पहिलं करून बघतो, नंतर पश्चाताप करून घेतो। बुड्ढा माणूस तसा नाही, सारासार विचार करतो, सोच के करता है। तसं नवरे बेटा म्हणून लेकराला पुष्कळ सांगतात, परंतु बापाचं कोण ऐकते? बिघडल्यावर येऊन बाबा तू सांगितलास परंतु ऐकणं गेलो, सगळं वाटोळावून गेले, ऐकतोस कुठं? त्याकरता जे इतिहास आपण पाहणार आहोत, मोठा मोठा इतिहास उघडून पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते
थोडासा असावधान बाळगल्यामुळं किती भोग भोगावा लागतं त्याबद्दल थोडासा आपण विचार करायचा. तर फार हजारो वर्षापूर्वीच्या गोष्ट तुम्हाला बोलतो. पूर्वीच्या गोष्ट. एक ऋषी होऊन गेले भारी. त्यांचं नाव होतं भृगु ऋषी. त्यांच्या पत्नीचं नाव होतं ख्याती. हे घडलेले इतिहास पुराणामध्ये घडलेले, घडलं न घडलं ते गोष्ट वेगळी. इतिहास आमच्या समोर उभा आहे. लाखो वर्ष होऊन गेले हे गोष्टी. महातपस्वी ऋषीच्या पत्नीही सुद्धा भयानक तप करणारे. जंगलमध्ये वास, झोपडी घालून कंदमुळी खाणे, जीवन व्यतीत करणे. कितीही क्रूर प्राणी असेल तरी सुद्धा त्या आश्रमाच्या अवतीभोवती एकाच ठिकाणी गाय, वाघ, मोर, ससा, हरण, कुत्रे निर्वैर स्वापदेव समदृष्टीने न्याहाळे. आरती म्हणता ना तुम्ही, निर्वैर स्वापदेव समदृष्टीने न्याहाळे. निर्वैर होऊन जातो, वैरत्व निघून जाते. या वातावरणामध्ये आल्यानंतर राग थंड होऊन जातं, प्रेम जागृत होऊन जाते. म्हणून एकाच ठिकाणी ते वावरतात. तुम्ही कधी कधी पहा, कुत्रे, माकड, ससा अजून बी खेळतात कुठं कुठं. तुम्ही व्हॉट्सअपमध्ये वगैरे आलं असलं तर तुम्ही बघा. विरुद्ध प्राणी आहे. माशाला खाणारे जे बदक वगैरे काय म्हणतात ना आपण, बगळे माशाला खातात. परंतु माशाला अन्न खाऊ घात असलेले मी पाहिलं. इकडं बाजूला अन्न ठेवले, काढून काढून त्यांच्या मुखात सोडत आहेत खाणारे प्राणी. एवढं प्रेम करणारे प्राणी आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी प्रेम जागृत होते त्या वातावरणामध्ये गेल्यानंतर. म्हणून आश्रय घेतो आश्रमाचा. श्रम सोडून आश्रमाला येणे एकमेव कारण आहे. त्या ठिकाणी वैरत्व निघून जाण्याकरता, शांती प्राप्त होण्यासाठी आपला प्रयास असते. म्हणून अवतीभोवती सगळे वैरत्व असलेले प्राणी त्या ठिकाणी वावरायचं आणि शांत राहत होते. तपस्वी, तप केलेली भूमी आहे. म्हणून तपाला जास्त महत्व दिलं. वातावरणाचा त्या ठिकाणी एक व्हायब्रेशन त्या ठिकाणी तयार होत असते, वायुमंडल. असे जे ऋषीवर्य ईश्वराच्या चिंतनामध्ये, भगवत चिंतनात जीवन व्यतीत करणारे, स्वतःचं तर कल्याण करून घेणार, त्याच्या अतिरिक्त जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणार. देव आणि असुराचा संग्राम, काय म्हणतात त्याला, युद्ध. हमेशा युद्ध होत राहते देव आणि दानवाचा. कधी देवता लोक या असुर लोकांना भिवून
पळत जायचं. कधी कधी असुर लोक देवताला बघून पळत जायचं. क्रिकेट खेळणारा माणूस हमेशा त्याच्याच जिंकत राहते का? कोणी हिंदुस्थान, कधी पाकिस्तान, कधी त्याला काय म्हणतात बहुमान, हा वर्ल्ड कप. वर्ल्ड कप सगळं इंडियालाच येतात का? कोणी न्यूझीलंडवाले घेऊन जातात, कोणी पाकिस्तानवाले घेऊन जातात, कधी इंडियाला येतात. आम्हाला वाटते हमेशा आम्हालाच यावं. तिकडी कधी कधी तिकडी जात असेल तर त्या खेळमध्ये आनंद, हे हमेशा तेच घेऊन जाते. कोण खेळ बघत बसते? तिकडी इकडी तिकडी इकडी होत असेल तर त्याला शोभा वाढते. त्या प्रकारे ज्यावेळे देवता लोकांच्या शक्ती प्रबळ झाल्यानंतर असुर लोक पळून जायचं. एक दिवस असा हा युद्ध त्यांच्या विकोपाला गेले. त्याला काय मग मारून त्याला पाठी लागून मारतात. त्याला काय म्हणतात? पाठ लागून मारायचं. ते पुढी पुढी पळत गेले, ते सोडणे गेले. देवता लोक मागे लागले. त्यावेळे ते दानव लोकांना वाटलं आम्हाला वाचविणारे कोण आहे, कोणाचा तर आम्हाला आश्रय घेणं जरुरी आहे, नाहीतर आमचा मृत्यू निश्चित आहे. असा विचार करून त्यांच्या लक्षात आला आता पॉवरफुल व्यक्ती म्हटलं तर भृगु ऋषी आहे. आता भृगु ऋषीचा आश्रय आपण घेऊ. परवा तुम्हाला पापाबद्दल बोलत असताना सांगितलं, तुमच्या लक्षात आहे की नाही, की जीवाला भिवून आश्रयासाठी येणाऱ्या प्राणीचं रक्षण केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी पुण्य घडते म्हणे. लक्षात आले की नाही? या ऋषीचा आश्रय घेण्यासाठी सर्व दानव लोक, राक्षस लोक धावून कुठं आले? कुठं आले? आश्रयासाठी. भृगु ऋषीचा आश्रमात धावून आले. परंतु भृगु ऋषी न होते, त्यांच्या पत्नी होती. काय सांगितलं पत्नीचे नाव? ख्याती. नाव ठेवा, छान आहे ख्याती. कधी कधी हुडकत राहतात ना, आम्हाला येऊन विचारतात आप्पा काय नाव ठेवावं, काय नाव. ख्याती म्हणून. घाबरलेले जे लोकांना पाहून आईचं हृदय आहे, मातृ हृदय, आई आम्हाला रक्षण करा मा, असं म्हणून घाबरून ओरडत होते. त्यावेळे काय घाबरू नका, आश्रय घेतले, आश्रमात घालून टाकले. देवता मागे लागले होते. थांबा म्हटले. भयानक क्रोध भरले होते त्यांनाही. तुमचं आम्ही ऐकणार नाही, उगा बाजूला व्हा तुम्ही, त्यांना आम्ही सोडणार नाही. हे मोक्का गेल्यानंतर परतून परतून आमच्या मागे हे लागणारच आहे. एकदा खलास करून टाकले की आम्हाला नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. त्यावेळी ते माझा आश्रयात ते आलेले आहेत, परंतु तुम्ही आत यायचं नाही. ऐकलं तर तुमचं काही बरं होणार नाही. तरी सुद्धा ऐक नाही गेले. त्या आश्रमात पाऊल ठेवल्याबरोबर बेहोश पडायचं. सर्व देवता सगळे त्या ठिकाणी बेहोश पडून गेले, होशच नाही. हे कळालं विष्णूला. पालन करणारा व्यक्ती विष्णू निघाला तिथून. ख्यातीला सांगितलं बाजू हा,
त्यावेळेस सांगितले मी बाजू शरण करणार नाही, माझा आश्रयात आहेत. त्याला काय म्हणतात? बोला बोली, बोला बोली. भरपूर वेळ बोलणं झाले, ऐकायला तयार नाही. विष्णूला राग आला, मुंडका छाटून टाकला. कोणाचे? ख्यातीचे. महापतिव्रता रोंड वेगळा झाल्यानंतर खाली पडली. तोपर्यंत भृगु ऋषी त्या ठिकाणी तिथं आले. एवढं दृश्य पाहतो ऋषीला सुद्धा सहन झालेले नाही. माझा सती तुम्हाला काय केले? फक्त रक्षणा दिले होते. संरक्षण देणारा आत्माला तुम्ही या पद्धतीनं करता का म्हणून राग आला, शाप देऊन टाकला. विष्णूला शाप दिले. तुला या भूलोकावरती एक जन्म नाही, तुला अनेक जन्म घ्यावा लागतं. अनेक जन्म म्हटल्याबरोबर ऋषीचा पाय पकडले. शांती शांती शांती, सावधान. अनेक म्हणू नका, सावधान व्हा, सावधान. त्यावेळे 10 तर जन्म तुला घ्यावाच लागते असं म्हणून शाप देऊन टाकले. पहिला तुला पशुचा जन्म घ्यावा लागतं, नंतर 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 तुला मनुष्य जन्म घ्यावा लागतं. म्हणून वराह अवतार बघा, बघितले की नाही? मत्स्य अवतार, या प्रकारे अवतार करत 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 वामन अवतार, ना मनुष्य ना प्राणी, नरसिंहाचा अवतार, या प्रकारे अवतार घेत 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 एक अवतार तुला लाभणार. त्यावेळे बायकोचा किंमत तुला कळणार. बायको सीता 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 म्हणून तुला वनात हिंडत राहावं लागते असं म्हणून शाप देऊन टाकला. कोण होते माहिती का शाप देणारे? भृगु ऋषी कोण होते? या विष्णूचा सासरा काय म्हणतात? सासरा, लक्ष्मीचे वडील. भृगु ऋषी लक्ष्मीचे वडील. खतम कोणाला केले होते? सासूबाईला खतम केला होता. ख्याती विष्णूचा सासूबाई आहे. सासू सुद्धा लक्षात आला नाही त्याला, रोंड वेगळा करून टाकला. बघा, लक्ष्मीचे आई वडील, विष्णूचा पत्नी लक्ष्मी. शाप कोणाकडून मिळालं? सासराकडून शाप मिळाले. कशासाठी? सासूबाईचा हत्या केल्यामुळं. पुराणामध्ये थोडासा असावधान बाळगल्यामुळं साक्षात भगवंताचा आपण अंश म्हणतो त्याला 10 अवतार या ठिकाणी घ्यावा लागले. कारण असावधान.
म्हणून अनंत भोग भोगावा लागले. पत्नीचा काय किंमत आहे त्रेतायुगात त्या अवतारामध्ये त्यांना कळालं. सीते 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 म्हणून वनात भटकावं लागलं त्यांना. म्हणून या सत्संगाच्या माध्यमातून अनंत जन्माचा भोग चुकविण्यासाठी काय करावं लागेल? माऊलीचा सत्संगात बसल्यानंतर हे सगळ्या गोष्टी आपोआप निरसन होत राहते. आत्माचा शुद्धी होते, आत्मा पवित्र बनत जाते. क्रोध कोणालाही सुख दिलेले नाही, शांती कोणाला दुःख दिलेले नाही. क्रोध जास्त वेळ टिकत नाही, शांती हमेशा टिकून राहते. शांत जास्त वेळ बसत की रागराग करत वेळ जास्त बसता? राग जास्त राहते की शांती जास्त राहते? आता किती वेळ झाला शांत बसले? भांडण किती वेळ होते? 10 मिनिट किंवा अर्धा तास. ह्याच्यापेक्षा जास्त भांडण होते का? आहे ना. ओरडून 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 पहिले ऐकत नाही, गप बसावं, गप बस, ऐकत नाही. अजून गप्प जसा म्हणतात तसं ताकद येत राहते याला, अजून अंगावर चढत जाते. जाऊ दे उगा सोडा, काय बी करून गेले मला की ते तिकडे ते इकडे. हा, तर राग निरंतर नाही, शांती मात्र निरंतर आहे. म्हणून मातृ हृदय, म्हणून ह्याला गुरुमाय म्हटलेले आहे. आई आणि गुरुमाय काय फरक काय आहे? आईचा सुद्धा तेवढंच विशाल भाव आहे बघा. तेवढा राक्षस लोक आश्रय घेतल्यानंतर त्याला संरक्षण करण्याचा मला संधी मिळालेली, याला रक्षण करावं म्हणून ख्यातीला वाटलं. हे आईचं गुण आहे. कितीही गडबड करणारा मुलगा असेल, किती गोंधळ घालणारा मुलगा असेल, आईला वाटते हे सुधरून जाईल, हे व्यवस्थित होईल, असं म्हणून त्याच्या मागे लागत राहते. कितीही मारो, कितीही तकलीफ देऊ, कितीही दुःख देऊ, परंतु आपला राग आपल्याला खाऊन जाते. इस्तू, राग म्हणजे इस्तू आहे. इस्तू कुठं तयार होते? आपल्या मनात. ते इस्तू बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो. हे बाहेर जाऊन दुसऱ्या व्यक्तीला जाळते न जाळते काय सांगता येत नाही. स्वतः जळून जाते हे पक्का गॅरंटी आहे. पहिला स्वतः जळावा लागतं, नंतर जाळ लागते न लागते ते गोष्टी वेगळी. एकदा भडकले की अवघड होते. आम्ही काय केलं होतं तिथं कर्नाटकमध्ये, त्या प्रतिष्ठापना होतं महादेवाचा शेतामध्ये. 1-2 महिन्याच्या गोष्टी बोलतो तुम्हाला. हे भयानक कडक ऊन, 3 किलोमीटर घेऊन गेले मला त्यानं त्या उन्हामध्ये. इथंच आहे, इथंच आहे, इथंच आहे. महादेवाचा स्थापना होतं. तर कुठं मला तर बघा जन्नीकेरी, जन्नीकेरीचं शिवारावर दुसरं एक गाव होतं तिकडं.
दोनगावच्या सेंटरमध्ये, जसं मारुतीचे आहे रोड आहे त्या शेताला रोड नाही. आणि तिथं त्यांनी काय केले, गुरु महाराज येणार आहे म्हणून स्वागतासाठी ते हे लावले, तोटे, नडी. तिथं होतं वाळलेले गवत भरपूर. ते उडी मारून पडाडाडाडाडा लागले की तिथं, अरे हे कसं झालं. अचानक तिथं 1-2-3 बॅरल भरून ठेवले. ते पाणी बी नाही त्या जंगलामध्ये, ते स्वयंपाकासाठी भरून ठेवले होते. कसं तरी करून विजवून टाकले. नंतर कसं काय हो असं काय. पहिले बी महादेव जळाला होता महाराज इथं. पहिले सुद्धा महादेव या ठिकाणी जळाला होता. आज तेच दृश्य अजून तुमच्या समोर आले. बरं झाला महादेव पर्यंत आले, आमच्याकडे बी आले नाही. तिथं विजून गेले, बरं झालं म्हणलं. तर सांगायचं म्हणजे हे इस्तू आत पडल्यानंतर पहिला आपल्याला जळावं लागतं. नंतर बाहेर पेडते न पेडते काही सांगता येत नाही. म्हणून आईला वाटते बाहेर पेटलेले इस्तूला विझविण्याचं काम आई करत राहते. आईजवळ ते इस्तू नाहीच. असा हा बिघडणारे जे लेकरं आजकाल आम्हाला भरपूर पाहायला मिळतात. आई आणि मुलगा दोघांचा मृत्यू अचानक एक दिवसच झाले. ऐकलं नाही का? एक दिवशीच दोघांच्या मृत्यू. आणि वर गेल्यानंतर लाईन लागले होते. कशाची? आत सोडायचं. एक स्वर्गाचा दरवाजा, एक नरकाचा दरवाजा. चेकअप करायचं. काय काय येतं ना, VIP असलं तर त्याचं शीट वेगळं, दुसरं असलं तर त्यांचे शीट वेगळं. त्या प्रकारचे 2-3 प्रकार राहते. तिथं 2च होतं, एक स्वर्ग आणि एक नरक. 2 दरवाजा. पापी माणसाला स्वर्गाच्या नरकाच्या दरवाजाला, पुण्यवान लोकाला स्वर्गाच्या दरवाजाला सोडत होते. नंबर लागला. मुलाचा नंबर लागला पहिला. चेकअप केले 7-12 त्याचे. स्टेटमेंट, बँकचा स्टेटमेंट असते की नाही, त्या प्रकारे कोण किती टाकले, कोण किती टाकले, कोण किती टाकले त्या स्टेटमेंटमध्ये राहते. आता दररोज गजू भंडारे 1-1 रुपये 1-1 रुपये 1-1 रुपये वाढत 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 दररोज पैसा टाकलेला मला गजानन भंडारे. आता 167 रुपयेपर्यंत आले. ते 1-1 रुपये वाढत वाढत टाकलेले त्याने. आणि त्यांनी तर टाकलेले, परंतु आमचं बँकचं स्टेटमेंट मोठं वाढायले. कितीतरी टाकलेत पैसे असं वाटायले. तिथं स्टेटमेंट काढा मला तर ते बँकचे मॅनेजर म्हणतो लंबा चौडा आहे तुमचा, भयानक मोठा आहे बँक स्टेटमेंट. तर यांचेही सुद्धा स्टेटमेंट बघितलं. कोणाचं? तिथं नंबर लागले. स्वर्ग आणि नरकाच्या दरवाज्यावर तिथं लाईन लागला होता. नंबर लागलं, मध्ये सोडायचं चेकअप करून. एरोप्लेन मध्ये असं चेकअप करून सोडून देते. आम्हाला जायचे अहमदाबादला. मुंबईचं एरोप्लेन मध्ये जाऊन बसलं तर जमते का? होय, उधर नाही तुम्हाला इधर आहे, चलो. तिकडी कशाला चालल्या? तुमचं इमान इकडे थांबले. नाही आम्हाला काय मत, तुम्हाला माहित नाही, आम्ही माहीत करणार आहे ना. यमराजा म्हणतो आम्ही माहीत करणारे आहे ना, तुला इकडे जायचंय. नरकाचा दरवाजा सांगितले. पुरा नरकाचा लिस्ट आहे यांच्याकडं, पुण्याचा बिलकुल याकडे पाहायला काही नाही. जाऊ दे इकडं म्हणले.
आई म्हणाली थोडा थांबा, माझा चेकअप करा. यांचेही चेकअप केले. टोटल त्याच्यामध्ये पुण्य भरलेले होते. आई तुमच्या स्वर्गाकडे आहे. आई म्हणाले मला नरकाला पाठवा, माझ्या लेकराला मात्र स्वर्गाला पाठवा म्हणे. बघा, मेलं तरी सुद्धा आई काय म्हणते, त्याला स्वर्गाला पाठवा. दुःख भोगतो मी, परंतु माझा लेकरू मात्र दुःख भोगता नाही कामा नाही. हे आईला सांगा, हे ना काय काय केलं आईला सुद्धा माहिती नसेल. उघडून बघितलं, गलीज खाल्लेले, गलीज पिलेले, धोका दिलेले, इस्पेट खेळलेले आहे, मटका खेळलेले आहे, गलीज डोळा वाकडा बघितलेले, एक बी त्याने नीट केलेला ना, दान ना, धर्म ना, भजन ना, चिंतन ना, शिवपाठ, कधीही मठाकडे पाऊल ठेवलेले नाही. टोटल 100% पाप भरलेले आहेत. आई म्हणाले 101% त्यानं पाप केला असेल, परंतु तो माझा लेकरू आहे. त्याकरता तुम्हाला जे काय करायचं असेल तर मला करा, परंतु माझा लेकराला तुम्ही करू नका. एवढं म्हटलं तर म्हटलं, परंतु माझा पाठीमागी जे आहेत ना लाईन, याच्यामध्ये किती लोक पापी आहे, नरकाला जाणार आहे. सगळ्याचा पाप माझ्या अंगावर द्या, सगळ्याचा पाप घेऊन मी या नरकाला जातो, सगळ्याला घेऊन जा म्हणे. बघा किती आईचं विशाल भावना आहे. हा, किती अंतःकरण त्यांचे पवित्र आहे. त्यावेळे तो म्हणाला, यमराजा तू नरकात गेलं तरी सुद्धा त्या नरकामध्ये तू स्वर्गच करणार आहे, परंतु नरक ठेवणार नाही. आम्हाला नरकात ठेवण्यासाठी लोकांची गरज आहे असं म्हणून उपदेश करत होते म्हणे. म्हणजे नरकाला सुद्धा स्वर्ग बनविणारे लोक या भूतलावरती येतात, नरकाला सुद्धा स्वर्ग बनवितात. असे काही सून येतात, सून येऊन स्वर्ग करणारे बाई त्या घराचा वातावरण बिलकुल परिवर्तन करत राहते. असे काही सून येते, परंतु स्वर्ग असलेले घराला नरक बनवीन टाकते. त्याकरता स्वर्ग बनविण्यासाठी आमचा पाऊल त्या ठिकाणी जायला पाहिजे. नरक आपल्या पावलापासून त्या ठिकाणी होता कामा नये. अशा प्रकारे तुम्ही पाहू लागलात, या कलियुगाच्या अंत काळामध्ये भरपूर 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 भक्ती वाढलेले आपण पाहतो. मंदिर वाढत आहे, भक्ती वाढत आहे. कुठं पहा तिथं एक देव सुद्धा रिकामा राहिलेले नाही. परंतु माणसामध्ये परिवर्तन होणं मुश्किल होऊन गेलेले आहे. तिथं परिवर्तन होणं जरुरी आहे. मंदिराचं परिवर्तन करून काय करणार आहे? हा, क्वचित आवड असलेले लोक फार क्वचित हे शब्द सगळ्यांच्या कानात पडू शकत नाही. सगळ्याच्या भाग्यात धर्म कार्य घडू शकत नाही. मोजके लोक आहे. तर तुमचे हे भाग्यात या ठिकाणी भेटत आहे. तर ह्याच्यापासून थोडासा विचार करण्यामध्ये आपल्याला थोडासा दिमाग लावतो. कधीतरी तुम्हाला आठवण येईल, आप्पा असं म्हणत होते. लक्षात येईल ना, कधीतरी स्वयंपाक करताना, कुठलं तरी काम करताना, अडचणी होताना,
आपल्या लक्षात येते. थोडस भटकत असेल तरी सुद्धा थोडस आपण सुधरून जातो. तुम्ही ऐकलंच नाही म्हटलं तर कशाला सुधारणा होणार आहे? हा, कधी कधी काम करणारा माणूस जे आहे की नाही, गाडीचा रिपेरी करणारा माणूस बघत राहते. कुठंतरी गाडी बंद पडल्यानंतर त्याच्या लक्षात असं असं करत होते, मी ट्रायल करून बघतो. माहिती असलं तर ट्रायल करते ना, त्याच्याबद्दल बिलकुल माहिती नसेल तर ट्रायल करायचा प्रश्नच नाही. हा, आता हे मोबाईल आहे, खेळत राहते हे लक्ष्मण, खेळत राहते. ते काही शिकलेले नाही, काही नाही, तरी सुद्धा त्याचे एवढं कोणाला कळत नाही. आता हे मोठं डिग्री पास झालं तरी सुद्धा त्याच्या एवढं डोकं चलत नाही. त्यानं शाळेला गेलंच नाही म्हणे. सगळ्याला शाळा शिकविते, अलग अलग. तर फटाफट इंग्लिश सुद्धा येत नाही तरी सुद्धा फटाफट सगळं करून टाकते. म्हणजे हे कशासाठी आहे? अनुभव. या ठिकाणी तुम्हाला हे पुराण वगैरे इतिहास तुम्हाला काही वाचायला वेळ आहे का? 12 वर्ष वेद अभ्यास करावं लागतं. 48 वर्ष 4 वेद पाठ करण्यासाठी 48 वर्ष लागते. 12 वर्ष 48 वर्ष अभ्यास करत बसलं तर डोकं पांढरं होऊन जाते, दात बी पडून जातात. अजून शास्त्र राहिले बाजू, पुराण राहिले बाजू. 48 वर्षाच्या पुराण 8 मिनिटामध्ये तुम्हाला सांगून टाकलं, झालं. अजून काय तुम्हाला हुडकत बसायची गरज नाही. छातीला कोण हुडकत बसा? भृगुऋषीला कोण हुडकत बसा? विष्णूचा अवतार कस काय झाले हे कोण हुडकत बसा? आले की नाही? 5 मिनिटामध्ये तुम्हाला लक्षात आलं. असावधान असेल तर अवघड आहे हे बी आम्हाला कळालं. भटकणे, अटकणे, लटकणे हे सगळं काम आपल्या जीवनामध्ये होत राहते. त्याकरता अशा प्रकारच्या अवस्था आपल्या जीवनात येऊ नये म्हणून सावधान सावधान सावधान. हा, जागा 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 जागा, निजू नका जागा जागा, आपले स्वधर्माने वागा. जागा जागा, निजू नका जागा जागा म्हणजे घरामध्ये जाऊन झोपणे नाही, इथं येऊन झोपणे नाही. निजू नका म्हणजे जागृत राहा म्हणल्यासारखं. झोपायच्या वेळेला झोपायचं, जेवायच्या वेळेला जेवायचं, काम करायच्या वेळेला करायचं, परंतु जागृत राहायचं. जागृत अशा प्रकारचे जागृत अवस्था असेल तर त्या व्यक्तीचा कल्याण होणार आहे. त्याकरता अशा हा मातृप्रेम आपल्या सर्वांजवळ जागृत व्हावे. आता जवळजवळ आपला कार्यक्रम येऊ लागलेले आहेत. आज दुपारी कोणतं गाव रे त्याचे? इथं सांगवीचे गोविंद पाटील लॉकडाऊन मध्ये आले होते माझ्याजवळ. लॉकडाऊन पडला होता, 2 पाय गेले होते लेकराचे. छोटी मुलगी, 2 पाय गेले होते. मी शिवून घेत नव्हतो, परत आता ज्या प्रकारे मी आता शिवून घेणं गेलो, आता बी लॉकडाऊन पडले माय. हा, माझा एकट्यासाठी लॉकडाऊन आहे, तुम्हाला नाही. तर त्या लॉकडाऊन पडल्यामुळं ते पाटील तिथं येऊन आपा सगळं भटकून आलो, सगळं दवाखाना झाले, काय झाले सगळं होऊन गेले, काहीतरी आशीर्वाद द्या असं म्हणून ते म्हटले होते. आता ते 8वी आहे की 9वी आहे की लेकरं? आता 10वी आहे. 3-4 वर्षापूर्वी ज्या लॉकडाऊन सुरूच्या लॉकडाऊन मध्ये त्यावेळी आले होते. तर छान झाले ते मुलगी. आणि त्यांचा संकल्प होता या ठिकाणी अन्नदान करावं असं म्हणून त्यांचा संकल्प होता. तो योग आम्ही विचार करत होतो कोणाचा अन्नदान
करायचं असेल तर करा म्हणून काल रात्री मी म्हटलं, तर त्यांच्या मनामध्ये रात्री संकल्प आला म्हणा. आता आपा माझ्या मनात असं संकल्प उठलेले आहे आणि असं कसं काय संकल्प उठला म्हणून मी या ठिकाणी आज दिवसभर सुद्धा त्यांच्या अन्नदान होतं. आता संध्याकाळी सुद्धा प्रसादाचा व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. मी मग काय संकल्प होता म्हणून लेकराला दाखविले, हे बघा छान झालेले लेकरू आपल्या आशीर्वादानं म्हणून म्हटलं. तर सांगायचं तात्पर्य, अशा प्रकारचे आश्रय घेऊन आनंद लुटून सेवा करणारे काही भक्त आपल्याकडे उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे अनेक भाविक तन मन धन सेवा या ठिकाणी करत आहेत. असंच सेवा करण्याच्या सद्बुद्धी गुरुमाऊलीचे आशीर्वाद तुम्हाला कृपा करो एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द या ठिकाणी विराम करो. हांडे गुरुजी, राजू भंडारे यांचे हे सुद्धा सहयोग या ठिकाणी लाभलेले आहे. माताजी म्हणत होते थोडं अस्तव्यस्त होऊ लागलेले प्रसादाचं, आणि स्वच्छता असणे, क्लिअरिटी असणे, ताजा असणे गरज आहे. संसारात केल्यासारखं या ठिकाणी करू नका. सकाळी झालं असलं तर फेकून टाका, परंतु ताजा ताजा करून त्यांना ताजा वाढवा. आणि इथं गुरुमाऊलीजवळ काही कमी नाही, इथं ताजा तुमचा संसारामध्ये खालीवरी केलं तर चालते, परंतु मठामध्ये खालीवरी करता कामा नाही. आईचं म्हणणं एवढंच आहे की आप्पाच्या नावाला कलंक येऊ नये, या ठिकाणी सेवा घडावा म्हणून आईचं इच्छा आहे. त्या प्रकारे 2-2 घास खावा, परंतु चांगलं करून खावा. आणि ज्यावेळी इथं येणारे जे आपले अतिथी लोक आहे, पहिला त्यांना प्राधान्य द्या, त्यांना प्रसादाचा व्यवस्था करा, नंतर आपण प्रसाद घेत राहा. म्हणून अशा प्रकारे सेवा करणारे काही भक्त असेल तर या उर्वरित दिवसामध्ये तुमचा सेवा या ठिकाणी लाभावं. आणि हे योग बार येत नाही. अन्नदानम परम दानम विद्यादानम अथ परम अन्नेना क्षणिक तृप्ती यावत जीवनच विद्या. अन्नदान कुठे करावं आणि कोणतं दान श्रेष्ठ आहे? 2 प्रकारचे दान होऊ लागले या ठिकाणी. 2 प्रकारचे दान. एक दान मी करू लागलो, दुसरा दान तुम्ही करू लागलात. मी कोणतं दान करू लागलो? प्रवचन करायचं एक दान आहे, हे विद्यादान म्हटलेलं आहे. कोणतं दान? विद्यादान. आता उठल्याबरोबर ताटाकडे घेऊन जातो, पळत जातो, ते अन्नदान. ते अन्नदान आहे, हे विद्यादान आहे. माझा दान मोठं की तुमचं दान? नाराज होतात म्हणून असं म्हणाले का? अन्नदानम परम दानम. अन्नदान परमदान आहे म्हणता येत नाही, परंतु अन्नदान परमदान असून सुद्धा अन्नम ब्रह्मेति विजानात अन्नात् देव कल्पेमानि भूतानि जायन्ते अन्नेन जातानि जीवन्ति अन्नम प्रयन्ते विषं विशन्ति इति. काय म्हणतात? अन्नम ब्रह्मेति विजानात अन्नात् देव कल्पेमानि भूतानि जायन्ते अन्नेन जातानि जीवन्ति. बघा, अन्नापासून जीवन टिकून राहते. अन्न नसेल तर जीवन राहत नाही. अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमया मे शुद्धंता ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूया सगुम स्वाहा. स्वाहा होते. हे अन्न अन्नमय कोश आहे, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, प्राणमय कोश. अन्नापासून प्राण बनते, अन्नापासून मन बनते,
अन्नापासून विज्ञान बनते, अन्नापासून आनंद बनते. वाह, मस्त वाटलं बघा, काय शिस्त झाले खीर. मस्त झाले, आनंद वाटले की नाही. अन्नापासून आनंद, अन्नापासून जीव. हे कोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. मी दुसरीकडे चाललो, अजून थोडक्यामध्ये तुम्हाला सांगून टाकतो. रूट चेंज झाले की अजून 1 तास लागते. तर 2 प्रकारचे दान आहे बघा. तुम्हाला जिवंत राहण्यासाठी अन्न खावावं लागतं. जिवंत राहून मतलब काय आहे? गाढवा भी जिवंत आहे, कुत्रे भी जिवंत आहे, मुंगे भी जिवंत आहे. त्या प्रकारे तुम्ही जिवंत असून मतलब नाही. माणूस आहे, माणुसकीची नाही म्हटलं तर माणूस आहे, माणुसकी नाही. परंतु तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी काही भक्त तुम्हाला अन्नदान करू लागले. कशासाठी? तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी. महाराज प्रवचन करू लागलेले आहेत, कसं जीवन जगावं म्हणून तुम्हाला प्रवचन करू लागले. जीवन राहणं महत्वाचं नाही. जाऊन खन्न ठोकत असलं तर ते जीवन येऊन काय करणार आहे? परंतु कसं जीवन जगावे हे मार्गदर्शन म्हणजे विद्यादानम अथ परम. अन्नेना क्षणिक तृप्ती, अन्नापासून क्षणिक तृप्ती आहे. परंतु माऊलीचं प्रवचन हे हमेशा आपल्या डोक्यामध्ये राहणार. म्हणून हे श्रेष्ठ दान, गुरुमाऊलीचं प्रवचन श्रेष्ठ दान आहे. तुम्ही सांगितलात, परंतु तुमचं असलं तरच आमचा श्रेष्ठ आहे. उपास राहून प्रवचन कोण ऐकते? तिथं गरमागरम चालू आहे म्हणून इथं गरमागरम वाणी ऐकायला भेटले. तिथं थंड असेल तर अवघड होते. आता जावं कोण, करावं कोण, खावावं कोण, किती टेन्शन आहे. म्हणून आम्ही काय केलो, इथं जायचं नाही, चूल पेटायचं नाही. आता तिथं ठेवतील की नाही काही पत्ता बी नाही. गेल्यावर सोडून खाल्लं असलं तर काय करणार आहे? कसा बी मठाला गेले तिथं खाऊन येतील असं म्हणून ते पुरं खाली केलं असेल आणि तुम्ही तिथं घेऊन भोवणे हुडकत राहिलं. टोपलं खाली आहे, भाजी नाही, भात नाही. आता खिचडी तर लावा. आता लावून खाऊन झोपायला 12 वाजते. म्हणून इथं आम्ही काय केलो, इथं प्रसादाचं व्यवस्था केलं. बघा किती तृप्त होऊ लागले लोक. हे तृप्ती आपल्या जीवनात एक धर्माचा कार्य करत राहते. म्हणून अशा प्रकारचे सेवा करणारे जे काही भक्त या ठिकाणी, त्यांच्या नाव मी डबल घेत नाही, तर सेवा केलेली आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वती हर 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 हर. शंभो महादेवा
गाऊया आरती बसवलिकाची तमधुर निवासी शिवानंद गुरुजी तमधुर निवासी शिवानंद गुरुजी गाऊया आरती बसवलिकाची गाऊया आरती गाऊया आरती माया माऊलीची गाऊया आरती माया माऊलीची तमधुर निवासी शिवानंद गुरुजी तमधुर निवासी शिवानंद गुरुजी तमधुर निवासी शिवानंद गुरुजी गोडे दादा देयाची देही आनंदी गोडे दादा देयाची देही आनंदी शिवशंभूचे सर्वले पुरीनाथे भूमलती शिवशंभूचे सर्वले पुरीनाथे भूमलती सर्वेश सुंदर श्यामलमूर्ती सर्वेश सुंदर श्यामलमूर्ती तमधुर देवासी शिवानंद गुरुजी तमधुर देवासी शिवानंद गुरुजी गाऊया आरती बसवलिकाची गाऊया आरती गाऊया आरती माया माऊलीची तमधुर निवासी शिवानंद गुरुजी तमधुर निवासी शिवानंद गुरुजी तमधुर निवासी शिवानंद गुरुजी सत्य माझा मार्ग दाविनाची पसंत होई सत्य माझा मार्ग दाविनाची पसंत होई चौऱ्यांची तास कोण बेरा पहिला तिराने चौऱ्यांची तास कोण बेरा पहिला तिराने माझ्या बाप हे जीवत नाही कोणता अनुभवाची माझ्या बाप हे जीवत नाही कोणता अनुभवाची तमधुर निवासी शिवानंद गुरुजी तमधुर निवासी शिवानंद गुरुजी तमधुर निवासी शिवानंद गुरुजी सत्मादेवुनी सद्गुरुवरती जीवन जगती जीवन जगती पावन होता गोरख भक्ती मुक्ती देगी माझी पावन होता गोरख भक्ती मुक्ती देगी माझी मन्मथ स्वामी कलयुगाची वरदवनाची मन्मथ स्वामी कलयुगाची कालसुंदराची तमधुर निवासी शिवानंद गुरुजी तमधुर निवासी शिवानंद गुरुजी तमधुर निवासी शिवानंद गुरुजी गाऊया आरती बसवलिकाची गाऊया आरती गाऊया आरती माया माऊलीची तमधुर निवासी शिवानंद गुरुजी तमधुर निवासी शिवानंद गुरुजी तमधुर निवासी शिवानंद गुरुजी गुरु शिवानंद
यज्ञेन यज्ञमयजन्त देवः स्थानि धर्माणि प्रथमान्यासन्यः तेनातं महिमानः सुजन्ति यत्र पूर्वे साध्वा सन्त देवः इति वेदोक्तमान्दार पुष्पाञ्जलि समर्प्य साम्बरे नमस्कारवते महादेव सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की संत शिरोमणि